तू काळजी करू नकोस मुक्ता, मी तुला माझ्या बरोबर घेऊन जायलाच आली. वहिनी, तू समजाव दादाला. आता या परिस्थितीत मुक्ता गुरुजींजवळ असणं जास्त गरजेचं आहे. नीरजाताई, मला सगळं कळतंय, पण यांची तारा माहिती आहे ना तुम्हाला? मी बोलते दादाशी. कुठे दादा? हे आणि देवेंद्र एका मीटिंगला गेलेत, येतील एवढ्यात. कधी एकदा पाहतो असं मला तुला. मुक्ता, गुरुजी, मुक्ता. गुरुजी, तुम्ही शांत व्हा बघू आधी. तुमच्या आजारपणाबद्दल मी मुक्ताला सांगितलंय. ती येणार आहे तुम्हाला भेटायला तिच्या बाळाला घेऊन. अरे मला फक्त एकदाच भेटायचंय तिला. मुक्ता ज्या आश्रमात लहानाची मोठी झाली आहे, तिथल्या गुरुजींची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना बहुतेक आता त्यांचीच शाश्वती वाटत नाहीये. डोळे मिटण्यापूर्वी एकदा मुक्ताला बघायचंय त्यांना. त्यांनी शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. डोळे मिटण्यापूर्वी फक्त त्यांना मुक्ता आणि तिच्या बाळाला डोळे भरून बघायचंय. म्हणून मी मुक्ताला आणि रुद्रला त्यांच्याकडे घेऊन जायला आली. निर्जे, शुद्धीत आहेस का? काय बोलतीये? तुझं तुला तरी कळतंय का? नीरजा आत्या, तुम्हाला मुक्ताला घेऊन जायचंय ना? खुशाल घेऊन जा. तिला कायमचं त्या आश्रमातच राहू द्या. तिची जागाच ती आहे, अनाथ आश्रम. पण रुद्रला तुम्हाला नेता येणार नाही. बाबासाहेब, या घटकेला तरी मला अडवू नका हो. असं करू नका. जाऊ द्या ना मला. गुरुजींची शेवटची इच्छा तरी मला पूर्ण करू द्या. माझ्या रुद्राला डोळे भरून पाहायचंय त्यांना. मी पाया पडते. एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? आबासाहेबांचा शब्द या वाड्यातला अखेरचा शब्द असतो. अगं, का त्यांना त्रास होईल असं वागतेस तू? त्यांचा शब्द डावलायची तुझ्यामध्ये हिंमत असेल ना मुक्ता, तर तू तुझ्या गुरुजींना भेटायला जाऊन दाखवच. पण माझ्या रुद्राला घेऊन जायची भाषा करायची नाहीस तू, समजलं? आणि मला अडवणारी तू कोण आहे जागृती? रुद्र माझा मुलगा आहे. मी जन्म दिलाय त्याला. ये रुद्र या घराण्याचा वारस आहे, कळलं का तुला? तू माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नकोस. मुळीच नाही. तुझी आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही जागृती. कारण मी जे या घराण्याला देऊ शकलीये ना, ते तू कधीच देऊ शकत नाहीस. मुक्ता, तोंड सांभाळून बोल. जाऊ दे ना, मला वाद घालायचाच नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये, या क्षणाला माझ्या रुद्रला घेऊन मला माझ्या गुरुजींकडे जायचंय. आणि मी पण बघते असं करण्यापासून मला कोण अडवतंय ते.